आतापर्यंत कार्यकर्ता म्हणून काय काय कामं केले आहे? कामं तर भरपूर केले आहे, पण मी 2002च्या नंतर महिला आघाडीची पूर्व नागपूर म्हणून महामंत्री म्हणून काम केलं आहे. 6 वर्ष तेच राहिले आणि परत मी जे जे कामं आले लोकांचे असो की कोणाची असो, रॅशन कार्डची असो, निराधारची असो, ते आणि रोडची असो, ह्या एरियात आली तर गटर लाईनची सुद्धा व्यवस्था नव्हती, ना रोड होते ना लाईट होते. ते मी सतत कृष्णभाऊच्या माध्यमातून हे कामं करतच गेली आणि तो मला आज फळ मिळाल्यासारखं वाटत आहे आणि याच्यानंतरही मी असे सतत काम करत राहील असं माझं हे आहे. तुमच्या प्रभागातले मेन मुद्दे तुम्हाला माहिती आहे? हो, मेन मुद्दे माहिती आहे. आता रोड वगैरे हे तर सगळं झालं आहे, पण आता हे गटर लाईन वगैरे खूप दिवसाची आहे. ते मी माझ्या याच्यातून करील असं मला. आणखी मुद्दे गटर नाही. गटर लाईनची आहे, काही लोकांचे स्ट्रीट लाईन आहे, कुठे कुठे लाईन हे लाईट नाही पोचलं आहे, त्याचे मी परत नळाची लाईन आहे ते नाही पोचली आहे, ते पण मी आपल्या माध्यमातून करील. लोक म्हणतात कचरा गाड्या रोज येत नाही आमच्याकडे, त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार करता? कचरा गाड्या येतात, पण लोक कचरा गाडी पण त्यांच्या आणण्याची मी प्रयत्न करीन आणि जे गट्ट्यांनी कचरा नेऊन टाकतात त्यांना पण मी चांगलं समजून सांगेल का बा ही कचऱ्याची गाडी आपणही सपोर्ट केला आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट केला तर हे दोघंही कामं एकत्र चांगले होतील आणि स्वच्छ भारत, स्वच्छ एरिया, स्वच्छ नागपूर असं राहतील. लोक म्हणतात आमच्या पिण्याच्या पाण्यामुळे गटर लाईनचं पाणी येतात कधी कधी. त्याच्यासाठी पण मी खूप खूप प्रयत्न करेल. त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करेन. मी नेहरू नगर झोनला येऊन सन्यानी त्याच्यातून का निघते तर ते मी त्यांच्या ऑफिशियल यांच्याशी भेट करून सन्यानी पूर्ण काम करून देईल. तुम्ही जर निवडून आला तर तुमचा पहिला मुद्दा तुम्ही कोणता पाहाल? पूर्ण पहिला मुद्दा तर मी लोकांच्या जनतेपर्यंत आधी पोहोचील, कारण त्यांनी मला निवडून दिलं राहील तर त्यांच्यापर्यंत मी त्यांना आभार व्यक्त करेल आणि त्यांच्या ज्या समस्या मीच विचारेल का बा तुमचं काही आहे का, तर मी त्याच्यातून सोडवलं. लोक म्हणतात नेता फक्त इलेक्शनच्या वेळेस दिसतात, त्यानंतर दिसत नाही. नाही, तर आधी देत होते, घरातूनच काढलेले कॅन्डिडेटला देत होते, पण मी 25 वर्षापासून लोकांमध्येच आहे तर मला घर नाही, जनता खूप महत्त्वाची आहे, तर मी जनतेच्याच याच्यात राहील. आताही मला तिकीट नव्हती, काही नव्हते, तरी मी जनतेमध्येच राहत गेली, तर त्याच्याने मला खूप आनंद वाटते जनतेमध्ये राहून. तर मी ते जनतेचंच काम करेल, जनतेमध्येच राहील. जे कसंही माझ्या याच्यानं होत राहील ते मी काम करत जाईल.